और कहीं ना कहीं मुझे ऐसे लगता है कि विजय पारदी ने कॉल दिया ही था। जिस तरह से वो दौड़े भी थे, लेकिन सुरेश पारदी को लगा कि उनका मौका बन रहा है, क्योंकि वो वैसे देखा जाए तो गेंद के काफी नजदीक थे, लेकिन सुरेश पारदी ने कॉल दिया ही नहीं था। और कहीं ना कहीं थोड़ी तालमेल की कमी थी दोनों फील्डर्स के बीच में, जिस वजह से ये कैच ड्रॉप हुआ है। नक्कीच मी तर एवढंच म्हणेन की दोघांचं भांडण झालं अजय आणि तिसऱ्याचा लाभ झालं या ठिकाणी. कारण नक्कीच असं वाटलं की एखाद्या वेळी सुरेश पारदे झेल इथे मात्र हा संपादक करेन आणि त्यानंतर आपण मात्र विजयला सुद्धा असं वाटलं की मी हा झेल मात्र इथे कलेक्ट करेन. परंतु दोन्ही फलंदाजांच्या मध्ये मात्र चेंडू या ठिकाणी लँड झाला क्षेत्रक्षाच्या मध्ये. इथे मात्र पहा ऑन साईडला मात्र रिनी चेंडूला पिक केला आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला डीप स्क्वेअर लेग कडे आणि मात्र जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तत्पुरती मात्र परेश सुद्धा आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे जात असताना बिनबाद 2. जामुलपाड़ा टीम के लिए जीत का सूत्र यह है कि सुरेश पारदी जब वो चलते हैं, 1-2 विकेट लेते हैं, 10 से कम रन खर्च करते हैं पावर प्ले में, तो ज़्यादातर मैचेस जामुलपाड़ा टीम जीतती है। बड़े ही अहम खिलाड़ी है सुरेश पारदी, सबसे अनुभवी खिलाड़ी जामुलपाड़ा टीम के लिए। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत ही ज़बरदस्त गेंद थी, इस बार आगे रखा था लेकिन थोड़ा सा अतिरिक्त उछाल। क्रॉस बैटेड शॉट्स खेलना बहुत मुश्किल है सुरेश पारदी के विरुद्ध, खासतौर पर जब आप दाहिने हाथ के बैट्समैन होते हो, क्योंकि सुरेश पारदी बायात के गेंदबाज है। टप्पा पड़ने के बाद गेंद कट होती है, बाहर की तरफ ज़रूर निकलती है, और इस विकेट में थोड़ा अनइवन बाउंस है, उस हिसाब से भी क्रॉस बैटेड शॉट्स खेलना इस गेंदबाज के विरुद्ध बहुत ही खतरनाक है। हो आणि पाहिलं असेल आपण की चेंडू पडले तर मात्र या ठिकाणी भारतीय मात्र स्विंग सुद्धा झालं आणि त्याच काळामध्ये फलंदाज बीड झाले. इथे मात्र मिस टाइम चेंडू हवेत आहे. क्षेत्र आणि मात्र विशालने कोणत्याही प्रकारे चूक केली नाही. पहिला झटका लागतो या ठिकाणी जय महाराष्ट्र भुईरगाव संघाला मनीषच्या रूपाने. फलंदाज बाद. गावडोली स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर गावडोली स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर सापे गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. गजब की गेंदबाजी सुरेश पारदी की, बैक ऑफ लेंथ रखा था इस बार, फिर से थोड़ा सा अतिरिक्त उछाल, कंधे का अच्छा जोर वो लगाते हैं जब भी गेंदबाजी करते हैं, पूरी जी जान लगाकर गेंदबाजी करते हैं, खासतौर पर जब वो अपने घरेलू टीम के लिए खेलते हैं, श्रीराम स्पोर्ट्स के लिए, और हमेशा वो विकेट्स निकालते रहते हैं। उनकी कोशिश ही यही होती है कि पावर प्ले में जब वो गेंदबाजी करते हैं तो वो ये नहीं देखते कि सिर्फ रन बचाने हैं, विकेट किस तरह से निकाले जाएंगे इसके बारे में सोचते हैं, और इसीलिए इतने सफल खिलाड़ी साबित हुए हैं सुरेश पारदी। 2 पर गिरा है पहला विकेट, एक क्रम बनाकर आउट हुए मनीष भोईर। नए बैट्समैन दुर्गेश आए हैं, अच्छे फॉर्म में चल रहे हैं। इस बार लेट कट करना चाहते थे परेश, लेकिन पूरी तरह से चूक गए, थोड़ी तेज गेंद थी। बैट्समैन लेट कट जरूर करना चाह रहे थे लेकिन कुछ ज़्यादा ही लेट हो गए। सोच अच्छी थी, मौका भी था मुझे लगता है, क्योंकि गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, थर्ड मैन ऊपर है, बैकवर्ड पॉइंट का खिलाड़ी भी सर्कल के अंदर है, दोनों के बीच में से यदि निकालते तो चौका आसानी से मिल सकता था वहां पर। आउटफील्ड बहुत तेज है यहाँ पर। हो नक्कीच. परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये चांगला टायमिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण अतिशय वेगवान गोलंदाजी मात्र या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये सुरेश पारदीकडनं आपण पाहतोय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहा अजून एक इथे मात्र स्विंग अँड मिस, थोडंसं परेशने पावलांचा वापर केला. इनफिल्डच्या डोक्यावर मात्र फटके खेळण्याचं उद्दिष्ट होतं, परंतु चेंडू मात्र निघून गेला सरळ एस्टनच्या पाठीमागे. तर सफल षटकाची समाप्ती सुरेश पारदीची पाहायला मिळते. 2 धावा खर्च करत 1 गडी त्यांनी प्राप्त केला. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं तर धनेश 11 कुचे संघासमोर 5 धावांचं षटक त्यांनी हाताळलं, आणि मात्र या मॅचमध्ये सुद्धा मात्र खूपच चांगली कामगिरी करत असताना सुरेश पारदी. जय महाराष्ट्र भुईरगाव संघ इन ॲक्शनमध्ये आहे, आणि या संघाला नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय निलेशजी देसले, मनोहरजी भोईर आणि ऋषिकेश भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद या तिन्ही मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. परंतु इथे मात्र ऑल इज वेल मात्र पाहायला मिळत नाही, ज्याप्रमाणे भोईरपाडा संघाच्या फलंदाजाने इथे मात्र कार्य केलं. कारण मनीष स्वस्तात बाद झाला, 3 चेंडूवर तो मात्र सामोरा गेला होता. त्यानंतर फक्त आणि फक्त 1च धावाचं त्याने मात्र योगदान दिलं. त्यानंतर परेशने 1 चेंडूवर सामोरे गेले. परेश मात्र या ठिकाणी 3 चेंडूवर सामोरा गेला, फक्त 1च धावेचं योगदान दिलं. दुर्गेशला मात्र अजूनही संधी मात्र मिळाली नाही, कारण दुर्गेशने पहिल्या मॅचमध्ये 6 हॅट्रिक पूर्ण केली होती. चांगल्या फॉर्ममध्ये आहे, आणि या दुसऱ्या षटकामध्ये दुर्गेशकडनं पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जी हाँ, पहले मैच में ज़बरदस्त बैटिंग की थी दुर्गेश ने, अक्षय सुतार की अच्छी खबर ली थी। आज सापे गांव के जो दर्शक है वो काफ़ी निराश हो गए। सुपर संडे था, लगा था कि कम से कम 2 में से 1 टीम
टॉप 5 में क्वालिफाई कर जाएगी। बहुत अच्छी संख्या में सुबह से दर्शक यहाँ पर मौजूद थे, लेकिन अब थोड़ी सी दर्शकों की संख्या कम हो गई है क्योंकि एसके स्पोर्ट्स सापे भी बाहर गई है और आई गावदेवी सापे टीम भी अपना मुकाबला हार गई है। लेकिन दुर्गेश का जलवा जारी है, लॉफ्टेड शॉट डाउन द ग्राउंड, 6 रन। तर खरोखर असं वाटतं की दुर्गेशने जी पहिली इनिंग आज समाप्त केली होती तिथूनच मात्र या इनिंगला सुरुवात केली आहे। और पिच चेंडू होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता आणि काय जबरदस्त इथे मात्र एक्झिक्यूट केला हा फटका। लॉंग ऑनच्या पलीकडे मात्र हा चेंडू पाहायला मिळाला। 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराने मात्र दुर्गेश आपल्या इनिंगला मात्र आणि सुरुवात करतोय आणि संघाची धावसंख्या की आता मात्र षटकाराने पुढे जात असताना बिन एक बाद 8 धावा। जी हाँ, कमजोर गेंद थी ये, ओवर पिच थी, लेकिन अच्छी बात ये रही कि उन्होंने क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास नहीं किया, सीधे बैट से खेले लॉन्ग ऑन के दिशा में। बहुत ही जबरदस्त प्रहार 6 रनों के लिए सिक्सर के साथ अपना खाता खोलते हुए दुर्गेश भोईर। और दुर्गेश यदि आखिर तक खेलेंगे तो मुझे लगता है कि एक अच्छा स्कोर हमें देखने को मिल सकता है और वही प्रयास उनको करना होगा क्योंकि उनके पास बहुत ही अच्छे अच्छे शॉट्स है, ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ वो अच्छा खेलते हैं। उनका विकेट बड़ा ही महत्वपूर्ण रहेगा। हो निकित, आणि मी नेहमीच म्हणतो की जय महाराष्ट्र बोरगाव संघाचा हा पाठीचा कणा आहे, कारण पूर्णपणे त्या संघाची जबाबदारी दुर्गेश भोईरच्या खांद्यावर असल्याने मात्र जबाबदारी स्वीकारताना या महत्वाच्या मॅच मध्ये ओवर की दूसरी गेंद लेकर विशाल इस बार आड़े बैट से खेलना चाहते थे, हवा में रही थी गेंद, लेकिन किस्मत अच्छी है कि शॉट फाइन लेग फील्डर के थोड़ी सी दूर जाकर गिरी। क्रॉस बैटेड शॉट्स खेलना थोड़ा सा खतरे से यहाँ पर भरा हुआ है क्योंकि विकेट में जो बाउंस है वो अनइवन है और जब डबल बाउंस विकेट होता है तो फिर क्रॉस बैटेड शॉट्स आपके बल्ले के बीचों बीच नहीं लगते हैं। कुछ दफ़ा ऐसे हो सकता है कि आप मिडल भी कर जाओगे, लेकिन ज़्यादातर संभावना ये बन जाती है कि या तो आपके बल्ले का अंदरूनी किनारा लगेगा या फिर ऊपरी किनारा। हो आणि तेच पाहिलं की पण या ठिकाणी मिस टाइम फटका झाला होता, परंतु चेंडू हवेमध्ये होता, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी सज्ज नव्हता आणि त्याच कारणाने मात्र चेंडू धरतीला मात्र धाण झाला। एक धाव पूर्ण केली फलंदाजाने। इथे मात्र परेश भोईरच्या बॅटमध्ये खूपच छान फटका पाहायला मिळतोय, वाडी स्ट्रॉंग आणि सीमेच्या पलीकडे जात असताना या ठिकाणी 7 धावांसाठी षटकार। गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर, एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर, एक नंबर गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर। दरम्यान या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि आमचे आदर्शंभ सन्माननीय अनिलदादा पाटील यांचं मात्र भोजनानंतर या व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे। तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी काही क्षणातच श्री विश्वनाथ ठाणे जिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे महाराष्ट्र हातमाग महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांचं या स्पर्धेमध्ये काही क्षणातच शुभागमन होणार आहे। आणि ज्या ज्यावेळी स्पर्धेला आपण ही मित्रांनो ही स्पर्धा पाहतो त्यावेळी पाटील साहेब आवर्जून उपस्थित असतात आणि स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी येत असतात। हे प्रेम आहे अनिल दादांवर, हे प्रेम आहे सापे गावावर आणि हे प्रेम आहे आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघावर। जी हाँ, पहले 2 सीज़न में भी हमने देखा है कि कई बड़ी बड़ी हस्तियां यहाँ पर आ चुकी है और इस सीज़न में भी खासतौर पर आज के दिन में और साथ में कल के दिन में बहुत ज़्यादा मेहमान हम एक्सपेक्ट कर रहे हैं और ज़रूर यहाँ पर बड़ी बड़ी हस्तियाँ पहुँचेंगी और पहले दिन से ही मेहमानों का तांता तो लगा ही हुआ है। आणि प्रत्येक मान्यवराला या ठिकाणी मान सन्मान दिला जात आहे, हे वैशिष्ट्य आहे, ही ओळख आहे या स्पर्धेची। हाँ बिल्कुल, लेकिन अब बल्लेबाजों ने ठान लिया है कि गेंदबाज को ज़्यादा मान सम्मान देना नहीं है। धुआंधार अब बैटिंग शुरू हो चुकी है, पिछली 3 गेंदों पर 2 छक्के लग चुके हैं। शॉर्ट पिच गेंद इस बार हुक किया है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और बहुत ही बढ़िया कैच, दर्शनीय कैच। विकेट का पतन होता हुआ परेश लौटते हुए पेविलियन की राह पर। गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर, एक नंबर गावाचा क्रिकेट संघ एक नंबर, एक नंबर गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ। मुझे लगता है कि गति और उछाल दोनों में भी बीट हो गए वहां पर परेश भोईर, ठीक तरह से पोजीशन में नहीं आ पाए थे। गेंद काफी तेज गति से आई और बल्ले पर पूरी तरह से चढ़ गई थी, टॉपेज लगा था, कंट्रोल में नहीं थे बैट्समैन, लेकिन फील्डर बहुत अच्छे कंट्रोल में नजर आए। बहुत दूरी तय की थी वहां पर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी ने लगभग सर्कल के नजदीक जाते हुए अंदर की तरफ भागते हुए ये कैच समाप्त किया है। स्कोर 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। महत्वाची गोष्ट आपण जर पाहिली तर मात्र चेंडूवर त्यांनी शेवटपर्यंत लक्ष केंद्रित केलं आणि त्याचमुळे मात्र झेल तो संपादन करू शकला, परंतु या ठिकाणी पहा आठव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र निघून जातो। या वाडिश मिडवीच्या दिशेने खेळाडू सज्ज आहेत विजय
एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते आणि आता मात्र दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. दुर्गेश आणि कुणाल. दुर्गेश तो वैयक्तिक एक षटकाच्या सहाय्याने 8 धावांवर आणि एकूण संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गडी बाद 16 धावा. इस सीजन में हम देखें तो बोयरपाड़ा टीम की बल्लेबाजी बहुत मजबूत हो गई है, क्योंकि उनके पास जो युवा खिलाड़ी आए वो भी अच्छी बैटिंग करते हैं. इस बार स्विंग एंड मिस अक्रॉस द लाइन लॉफ्ट करने का प्रयास किया था. फुलर लेंथ गेंद थी ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, बीट किया बैट्समैन को. कुणाल नए बैट्समैन है, उनका खाता खुलना भी बाकी है. एक ही गेंद का सामना किया है. 2 ओवर की समाप्ति, स्कोर 16 रन 2 विकेटों के नुकसान पर. लेकिन पहले ओवर की तुलना में ये ओवर बहुत अच्छा रहा. भले ही 1 विकेट गंवाया है बोयरपाड़ा टीम ने, लेकिन 14 रन भी आए. हो नक्कीच, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त सुरेश पारदीने 2च धावा खर्च केल्या होत्या, परंतु या ठिकाणी 14 धावा इथे मात्र जोडल्यात. कारण या षटकामध्ये आपण 2 षटकार पाहिले, एक दुर्गेच्या बाटमधून तर एक परेशच्या बाटमधनं. तर ज्याप्रमाणे या दोन्ही बंधूंचा घरामध्ये तालमेल असेल त्याच जर प्रकारचा तालमेल इथे मात्र या ठिकाणी साधलं तर नक्कीच या ठिकाणी या दोन्ही फलंदाजी माध्यमातून आपल्याला चांगल्या धावा पाहायला मिळू शकतील. परंतु मात्र या ठिकाणी क्षमतेनुसार तुम्हाला कामगिरी करावं लागेल, कारण समोरचा संघ जर पाहिला तर नक्कीच मागील सततील नंबर 1 संघ होता पीटीसी मध्ये, आणि या सतत जर पाहिलं तर पीटीसी मध्ये नव्हे पण पीटीसीच्या बाहेर ज्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये या संघाने चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. तर नक्कीच एक चांगला बॅटल इथे मात्र मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. जी हाँ, हालांकि इस सीजन में देखा जाए तो पीटीसी में श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम की जगह ली है विकी स्पोर्ट्स कुक्से टीम ने, जो टीम पहले नंबर पर रैंक कर रही है 3 टूर्नामेंट्स जीत कर. ये कुल मिलाकर 6ठा टूर्नामेंट है पीटीसी में पड़गा टेनिस क्रिकेट में. एक टूर्नामेंट ढोले टीम ने जीता है और एक टूर्नामेंट बीसीसी बोरीवली टीम ने जीता है. लेकिन देखना है जामुलपाड़ा टीम का खाता खुल पाता है या नहीं, वो तो कल ही पता चलेगा. लेकिन आज उसके लिए काफ़ी मेहनत करनी पड़ेगी. अभी तक अच्छा खेल पेश किया है जामुलपाड़ा टीम ने. 2 ओवर में 16 रन 2 विकेटों के नुकसान पर यह है स्थिति बोयरपाड़ा टीम की. नया ओवर लेकर भावेश पारदी कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी करेंगे. तैनेत से राउंड द विकेट. अच्छी गेंद, लगभग यॉर्कर लेंथ, लेकिन उतना ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव. बिल्कुल ज़मीन से चिपकी हुई गेंद डीप में चली गई, फंबल हुआ. और डीप में यदि मिसफील्ड होगा तो 2 रन तो बनने ही वाले हैं. एक रन की कीमत कई बार चुकानी पड़ती है. 4-4 ओवर का मैच है, एक गलती गेम पलटी कई बार हम देख चुके हैं. हो नक्कीच, आणि प्रत्येक डाव ही फार इम्पॉर्टंट असते या तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. आणि थोडीशी स्पीड पाहिली आपण विकीच्या माध्यमातून 2 मात्र या ठिकाणी फलंदाजाने कन्वर्ट केल्या. बहुत अच्छे टच में है दुर्गेश. और एक और दर्शनीय स्ट्रोक, लेकिन इस बार सीधे विकी के पास. पहले बाउंस पर पहुंची है गेंद डीप एक्स्ट्रा कवर पर. बहुत कड़क शॉट था, बहुत ताकतवर ड्राइव किया था, दूर से भी खेले थे, लेकिन गैप नहीं ढूंढ पाए. एक ही रन लेने का अवसर. स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन. अब 10 गेंदें पारी में शेष है और ये 10 गेंदें बड़ी अहम होने वाली है. 10 गेंदों पर 20 रन बनाते हैं बल्लेबाज तो 40 का टारगेट हो सकता है. परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र चांगले फटके जे खेळणं गरजेचं आहे, कारण आपण जामुलपाड़ा संघाची आपण जर गोलंदाजी पाहिली तर चांगली धारदार गोलंदाजी आहे. इथे मात्र पहा दुसऱ्या चेंडूवर मात्र सामोरे गेले कुणाल, आणि त्या चेंडूवर सुद्धा मात्र बॅट आणि चेंडूमध्ये मात्र जो कनेक्शन करू शकला नाही, बीड झालाय. आणि मात्र डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला या ओव्हरमध्ये भावेश पारदीकडनं पात्र पाहायला मिळते. अच्छी तेज बॉलिंग कर रहे हैं भावेश, और सटीक लेंथ पर. यॉर्कर लेंथ थी, ऑफ स्टंप के बाहर थी. नए बैट्समैन के लिए आसान नहीं होता है इस तरह की गेंदों का सामना करना. फिर से यॉर्कर का प्रयास, फुल टॉस थी लेकिन इनसाइड एज, फायदा नहीं उठा पाए. 1 रन जरूर मिलेगा. निराश है, अपने आप से ही खफा नजर आते हुए वहां पर कुणाल. अच्छे स्ट्राइकर माने जाते हैं, तगड़े प्रहार करने के लिए वो जाने जाते हैं, लेकिन इस पारी में कहीं ना कहीं दबाव में नजर आ रहे हैं. हो नक्कीच, कारण आपण पाहतो की या अगोदर 2 चेंडू त्याने डॉट केले होते, थोडंसं प्रेशर त्याच्यावर नक्कीच इथे निर्माण झाला आहे. आणि पहा एक फुलटॉस चेंडूवर नक्कीच तुम्ही सहजपणे स्ट्रोक खेळू शकले असते, परंतु त्या चेंडूवर सुद्धा मात्र कुणालकडनं मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला नाही. परंतु दुर्गेश स्ट्रायकिंग एंडला आहे, हे एक चांगली बाब असेल आता मात्र जय महाराष्ट्र बोरगाव संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह, खूपच छान फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहेत विशाल. चांगली फेकी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाबेवर इथे मात्र समाधानी मानावं लागेल फलंदाजाला. आणि हा षटक चांगला पाहायला मिळतो भावेश पारदीकडनं, कारण आतापर्यंत 5 चेंडूची त्यांनी फेकी केली आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या मात्र पुढे जात असताना 2 गडी बाद 21 धावा. यानंतर दोन्ही संघाच्या कॅप्टननी मात्र सज्ज राहायचं आहे. MS स्पोर्ट कांदिल संघाचा कॅप्टन आणि मितेश 11 कुरुंद. तिसऱ्या फेरीतला पहिला सामना असेल. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. लॉंगॉनला हनुमान पारदी आहे, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन मात्र या ठिकाणी चेंडू निघून जातो. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा बिग हिट षटकार.
आखिरकार कुणाल ने दिखा दिया, उन्होंने बता दिया कि मैं वो नहीं जो आपने अभी तक देखा है इस पारी में। मैं ऐसा हूं, मैं इस तरीके के बड़े बड़े प्रहार कर सकता हूं। फ्रंट लेग को गेंद की लाइन से काफी अलग कर दिया, लेग स्टंप के बाहर लेकर चले गए और बल्ला जोर से घुमाया उन्होंने। थोड़ी सी फुलर लेन गेंद थी, बल्ले के बीचों बीच लगी और लॉन्ग ऑन के बाहर 6 रनों के लिए। स्कोर उछलता हुआ इस सिक्सर की मदद से 27 रन 2 विकेटों के नुकसान पर 3 ओव्हर की समाप्ती। तर की ज्या स्पेलमध्ये पहिल्यांदा भावेशने खूपच छान गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार आल्यानंतर मात्र आपल्या स्पेलमध्ये भावेशने तब्बल 11 धावा खर्च केल्या। तर आता मात्र कुठेतरी या धावांचा वेग वाढताना आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा सुरेश पारधीने खर्च केल्या होत्या, परंतु अजूनही आपण एका षटकाचा खेळ या पहिल्या इनिंग्समध्ये पाहणार आहोत। 27 धावा धाफलकावर आणि नक्कीच आपण मित्रांनो या ठिकाणी ज्या मान्यवरांची आतुरतेने वाट पाहत होतो त्या मान्यवरांचा मात्र आणि शुभ आगमन झालेलं आहे। शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, त्याचप्रमाणे महाराष्ट्र हातमाग महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांचं या व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे। तुमचं सरपंच चषक मध्ये आयोजकांच्या वतीने आणि अनिलदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि त्यांच्या समेत सभागृती ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभागृती सुषमाताई लोणे मॅडम यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। तर या दोन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि अनेक संख्येने महिला वर्ग सुद्धा इथे मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर वांद्रेगावचे हरिभक्त पारायण सन्माननीय ज्ञानेश्वरजी महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तर नक्कीच मान्यवरांसाठी या ठिकाणी चांगला सामना नक्कीच पाहायला मिळू शकेल। आपण हा सामना पाहतोय जांभूलपाडा विरुद्ध भोईरगाव। या पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा पाहायला मिळाल्या आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 29 धावा। अगली गेंद इस बार ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन की जानिब, वहां पर खिलाड़ी मौजूद है लेकिन मिसफील्ड। फील्डिंग थोड़ी सी ढीली रही है इस पारी में जामुलपाड़ा टीम की। जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर 2 रन प्राप्त करते हुए दुर्गेश भोईर। दुर्गेश की खास बात ये रही है कि उन्होंने डॉट गेंदें नहीं खेली है, हर गेंद पर रन बनाया है। अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए एक छक्का भी लगाया उन्होंने अपनी पारी के दौरान। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदें पारी में शेष है। चौथा और अंतिम ओवर पारी का चलता हुआ। टॉस को जीता था जामुलपाड़ा टीम के कैप्टन ने, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था और अभी तक के खेल में तो ठीक ठाक गेंदबाजी रही है जामुलपाड़ा टीम की। ज़्यादा रन्स उनके गेंदबाजों ने खर्च नहीं किए हैं, लेकिन फील्डिंग जरूर थोड़ी सी चिंताजनक रही है। इस बार ऑफ साइड में ड्राइव कर दिया है लेकिन मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, फील्डर थोड़े दूर है, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर और इससे पहले कि फील्ड किया जाता गेंद को फिर से 2 रन। तो 3 गेंदों पर लगातार 2-2 रन दौड़ कर लिए जा रहे हैं और इसके लिए बहुत अधिक एनर्जी की आवश्यकता होती है। तेज धूप खिली हुए मैदान में दोपहर का सत्र है, आसान नहीं होता है लगातार 2-2 रन दौड़ कर लेना। स्कोर 33 रन 2 विकेटों के नुकसान पर। नक्की तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके येत नसतील तर मात्र तुम्हाला नक्कीच क्रिकेट लाईन लाईफलाईनचा इस्तेमाल करणं गरजेचं आहे आणि तीच मात्र या ठिकाणी वापर केला जातोय दुर्गेश भोईरच्या माध्यमातून, कारण 3 चेंडूवर आपल्याला दुहेरी आकडा पाहायला मिळाला। अजून 3 चेंडूचा आपण खेळ या पहिल्या इनिंग्स मध्ये पाहणार आहोत। इस बार शफल करते हुए तान दिया है आसमान में, गजब का शॉट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। दर्शनीय स्ट्रोक। मैं बस ये कहने वाला था योगेश कि लगातार जब बैट्समैन दौड़कर रन लेता है तो उसकी ऊर्जा बहुत खर्च हो जाती है और फिर बड़े शॉट्स खेलना बहुत मुश्किल होता है, लेकिन दुर्गेश भोईर दिखा रहे हैं कि वो बहुत ही फिट खिलाड़ी है। हो नक्की, तर क्रिकेटचा खेळ म्हटलं तर तुमची फिटनेस असणं गरजेचं आहे आणि ते फिटनेस मात्र या ठिकाणी दुर्गेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यासाठी पाहतो की आपण कल्पेश भोईर याच्या माध्यमातून मात्र भोईरगावमध्ये आपल्याला एक फिटनेससाठी जिम सुद्धा मात्र उभारण्यात आलेले आहे आणि त्याचा मात्र पुरेपूर मात्र वापर करत असताना जय महाराष्ट्र भोईरगाव संघाचे हे सर्व खेळाडू। क्या बात है, उसकी ये जबरदस्त एडवर्टीजमेंट है। छक्का आता हुआ दुर्गेश के बल्ले से जिसकी सख्त जरूरत थी भोईरपाड़ा टीम को। स्कोर उछलता हुआ 39 रन 39 धावा। अभी भी 2 गेंदे पारी में शेष। ये ओवर काफी महंगा साबित होता हुआ। 4 गेंदों में विक्की ने 12 रन खर्च किए हैं। फील्डर्स का भी जैसा योगदान उनको मिलना चाहिए था, 7 जैसा मिलना चाहिए था, वैसा मिला नहीं। और पिछली गेंद पर क्या कमाल का शॉट बनाया, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर जाकर उसको हुक किया था। आणि एक अजूनही मात्र एक गोड बातमी आहे भोईरगाव संघासाठी, परंतु हा चेंडू मात्र समाप्त झाल्यानंतर त्याची मग घोषणा करेल। इथे मात्र या ठिकाणी शिली पॉइंटला मात्र खेळाडू तैनात करण्यात आले होते आणि त्याच कारणाने पाहतो की बॅटला एक झाल्यानंतर चेंडू मात्र शॉट थर्डमॅनला मात्र चेंडू निघून जातोय एका धावेसाठी।
आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 2 बाद 40. जर आजच्या दिवसामध्ये जर जय महाराष्ट्र बोरगाव संघ जर क्वालिफाय झाला तर नक्कीच नवनिर्वाचित सदस्य आणि भावी सरपंच सन्माननीय निलेश पांडुरंग देसले यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप ही मात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे. इसके बाद तीसरे राउंड का मुकाबला मीनाक्षी स्पोर्ट्स कांदली और मितेश 11 कुरुन के बीच में एक और बिग बैटल. दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है. पारी की अंतिम गेंद शेष है. स्कोर 40 रन 2 विकेटों के नुकसान पर. पारी को बहुत अच्छी तरह से पेश किया है बल्लेबाजों ने. पहले ओवर में सिर्फ 2 रन आए थे, उसके बाद अच्छी बैटिंग देखने को मिली. इस बार खड़े खड़े लॉफ्ट कर दिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को. 6 रन. दोनों भाइयों की जबरदस्त बल्लेबाजी देखने को मिली. दुर्गेश ने 25 रन बनाए, कुणाल ने 13 रन बनाए और कुणाल के बैट से यह छक्का निकला अंतिम गेंद पर लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. कुल मिलाकर 46 रन बने हैं और 47 रनों का टार्गेट. 46 धावा झालेल्या आहेत आणि 47 धावांचं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीम समोर. तर नक्कीच मित्रांनो आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. मीनाक्षी स्पोर्ट कांदली विरुद्ध मितेश 11 कुरुंद असा हा सामना असणार आहे. आणि विनंती करतो या नाणेफेकीसाठी ज्यांचं नुकतंच या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे हातमाग महामंडळ अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांना आणि त्याचनंतर ठाणे जिल्ह्याच्या विद्यमान अध्यक्ष मॅडम सुषमाताई लोणे मॅडम यांना विनंती करतोय की आपण स्वर्गीय रघुनाथ वडोलकर टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत सन्माननीय सुषमाताई लोणे मॅडम आणि त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी महाराज यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जायचं आहे, कारण आपण दिग्गज अतिथींच्या शुभ हस्ते आपण या दोन संघांमध्ये नाणेफेकी करणार आहोत. ओ टू यू अजर करत. थँक्यू सो मच योगेश पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय सरपंच चषक 2021 मध्ये. मित्रांनो, स्पर्धेचा हा 5वा दिवस आपण पाहत आहोत. सेकंड लास्ट डे ऑफ द टुर्नामेंट आणि अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वाची लढत तुमच्या समोर येत आहे. त्या सामन्याची नाणेफेक आपण टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. पाटील साहेबांचं शुभागमन झालंय टॉस बॉक्समध्ये. तसेच लोणे मॅडम आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वच पाहुण्यांचं स्वर्गीय रघुनाथ वडोलकर टॉस बॉक्समध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर हा सामना आहे मितेश 11 कुरुंद विरुद्ध श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी. तर टॉस कॉइन दाखवतोय पाहुण्यांच्या माहितीसाठी देखील. एका बाजूला या स्पर्धेचे पुरस्कर्ते अनिल दादा यांचं नाव आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या स्पर्धेची सर्वत्र सध्या चर्चा चालू आहे ती स्पर्धा अर्थातच सरपंच चषक 2021 पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. लोणे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. सरपंच चषक असा कॉल दिलाय कांदळी टीमच्या कॅप्टनने आणि तेच आलेलं देखील आहे. तर टॉस जिंकलेला आहे कांदळी संघाच्या कॅप्टनने. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक स्पोर्ट्स बॅग टॉस विनिंग कॅप्टनला आपण द्यायची आहे. स्वर्गीय चंद्रकांत उर्फ आप्पा कांबेरे यांच्या स्मरणार्थ ही बॅग देण्यात आलेली आहे. दीपक कांबेरे आणि सूरज कांबेरे यांच्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करतोय. तसेच पाहुण्यांचे देखील मी निश्चितच आभार व्यक्त करणारच आहे. तत्पूर्वी मी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मार्गदर्शन आम्हाला करायचं आहे आणि आपलं मनोगत या स्पर्धेबद्दल व्यक्त करायचं आहे. सरपंच चषक सापे खरं म्हणजे या ठिकाणी नियोजन जो आहे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतो आणि खूप चांगलं नियोजन आहे आणि दरवर्षी या खेळामध्ये नवीन नवीन प्रगती झालेली पाहायला मिळतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये संघसुद्धा आणि क्रिकेट रसिक जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. क्रिकेटमध्ये खेळामध्ये कोण जिंकला कोण हरला त्याच्यापेक्षा खेळामध्ये खेळाडूंना आणि पाहणाऱ्यांना आनंद मिळतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. लोक माणसं तणावाखाली असतात आणि खेळाच्या माध्यमातून एक वेगळा आनंद मिळतो आणि अनिल नेहमीच आपल्या गावच्या सर्व नागरिकांना, गावातील सगळ्या महिला भगिनींना आणि या भागातील सर्वच लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि राजकीय पदाधिकारी
नक्कीच या कार्यक्रमामध्ये येत असतात आणि म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी येत असतात. आपल्या दोन्ही या ठिकाणी जे टॉस झालेला आहे या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी अनिलला या क्रिकेटच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. सर्व पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय हृदयाच्या अंतकरणातून आणि पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. कांदिवली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार आहात. थँक्यू सो मच. आमच्याशी बोलण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. सुभाष, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. तर कांदिवली संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अजय गरत. आणि खूपच छान इथे मात्र सन्माननीय प्रकाश पाटील साहेबांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर सर्व संघांना मात्र या ठिकाणी एक सूचना दिली आहे की सर्वांनी मात्र या स्पर्धकांसाठी आयोजकांसाठी मात्र संघांना सहकार्य करायचं आहे आणि नक्कीच या ठिकाणी मात्र अजूनही मान्यवरांचा मात्र शुभागमन दिलेला आहे. शेलारगावचे माजी उपसरपंच सन्माननीय शत्रुघ्न मोतीराम भोईर आणि त्यांच्या समवेत कामतगावचे उद्योजक सन्माननीय गणेश भगवान पाटील यांचं या व्यासपीठावर शुभागमन दिलेलं आहे. तर आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालेलं आहे. विजय पारधी मात्र खातोचं उघडतं आलं नाही आणि शून्यावर मात्र महागारी परतलं. नवीन फलंदाज भावेश इथे मात्र खूपच छान चेंडूची पैकी एज लागली आहे. यस, एस्टनच्या पाठीमागे खूपच छान झेल समाप्त केलाय आणि या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा झटका श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. फलंदाज बाद. इथे मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनला खेळाडू सज्ज आहे मनीष भोईर, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल लॉंग ऑन सीमेच्या पलीकडे. हा येतो पहिला दमदार हिट जांभूळपाडा संघाच्या डावामध्ये. षटकार. कुठेतरी आपण जर पाहिलं हा सामना असा वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत अजय अशाच प्रकारची एक चुरस, अशाच प्रकारची एक रंगत नक्कीच पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. हो, निश्चितच तीच अपेक्षा आहे सर्व क्रिकेट रसिकांना. अटीतटीची लढत त्यांना पाहिजे. हवेत बॉल आणि एक्स्ट्रा कव्हरला कुठलीही चूक होत नाहीये. सहज सोपा साधा सरळ झेल आणि फलंदाज फेल.
नक्कीच नक्कीच खूपच छान संगीत इथे मात्र आपण DJ AM च्या माध्यमातून पाहतोय. कारण भगवा रंग म्हटला तर महाराष्ट्राची आन बान शान आणि त्याच भगव्या रंगाचे आपल्याला हे झेंडे मात्र या ठिकाणी फडकताना आपण पाहतोय चौफेर बाजूने. आणि इथे मात्र अजून एक विकेटचं पतन झालेलं आहे. ज्या फलंदाजाने मात्र षटकरनं आपलं अकाउंट ओपन केलं तो फलंदाज मात्र ही धावसंख्या आपण मात्र पुढे घेऊन जाऊ शकला नाही. आणि मात्र खूपच छान इथे मात्र झेल संपादन केलेलं आहे कुणालच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाचा केली ते मात्र आपण पाहिलं तर चालू असताना फक्त 6 धावा आतापर्यंत दुर्गेशने खर्च केल्या आणि 3 महत्त्वाचे गडी या ओव्हरमध्ये मात्र त्यांनी बाद केलेले आहेत. सध्या तरी आपल्याला बॅकफुटला दिसतोय रनचेसमध्ये या मॅचमध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ. मात्र त्या संघाचा आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो तो सुरेश पारधी आता खेळपट्टीवर आलेला आहे 5व्या क्रमांकावर. डावखुरा शैलीदार फलंदाज, गोलंदाजी फारच दमदार पाहायला मिळाली सुरेश पारधीच्या माध्यमातून. 2 धावा देऊन 1 गडी बाद केला. मात्र इतर गोलंदाजांची त्याला हवी तशी साथ लाभली नाही. त्यामुळेच 46 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्या. संघ अडचणीत सापडलाय. एक चांगली पार्टनरशिप अजय पारधी आणि सुरेश पारधी यांना बनवावी लागेल. षटकातील शेवटचा बॉल ओव्हर पेज लॉफ्ट केलाय. अतिशय सुरेख फटका डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. गिरशी घरी किरीटा परी, गिरशी घरी किरीटा परी. प्रथमतः आपण इथे सन्मान करूया आमचे मार्गदर्शक, आमचे लाडके मामा, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख, महाराष्ट्र हातमाग महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी सन्मानित तुकारामजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान या व्यासपीठावर करत आहोत. उबदार महाराष्ट्राची आणबान शान अर्थात भगवा रंगाची ही उबदार माझी शाल ओढवली जाईल. त्या कंटिन्यू चालू ठेवा. इथे मात्र आपण सन्मान करतोय सन्माननीय ज्ञानेश्वरजी महाराज यांचं. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत ठाणे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष मॅडम सौभाग्यवती सुषमाताई लोणे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. तर आमच्या अनिलदादा पाटील यांच्या मातोश्री सन्माननीय सीताबाई पाटील यांना विनंती करतो की आई आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सुषमाताई लोणे मॅडमला आपण सन्मानित करायचं आहे. उबदार मायची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण लोणे मॅडमला या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. ठाणे जिल्ह्याच्या विद्यमान अध्यक्ष मॅडम आहेत आणि त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आज सन्मान करत आहोत. त्यानंतर मित्रांनो शेलारगावचे माजी उपसरपंच सन्माननीय शत्रुघ्न मोतीराम पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी अनिलदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. कारण आज सुपर संडे आहे आणि आज पाहतो की अनेक संख्येने मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि सन्मान होतो या ठिकाणी शत्रुघ्न मोतीराम भुईर साहेबांचा शेलारगावचे माजी उपसरपंच आहेत. त्यानंतर कामतगरचे सन्माननीय गणेश भगवान पाटील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा अनिल पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गणेशजी भगवान पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. एकूण धावसंख्या आपण पाहू शकता मित्रांनो. दुसऱ्या षटकात सुरुवात केली आहे. गोलंदाज मनीषने 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 14 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धाब्यांची आवश्यकता आहे. सन्मान होतोय सन्माननीय गणेशजी पाटील. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. आपण या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकाच्या वतीने तुमचा ऋणी आहे. आणि जाऊया आता मात्र आपण मैदानाच्या दिशेने
सामना खूपच रंगतदार आहे कारण मनीषने 3 चेंडू डॉट इथे मात्र फेकले, परंतु त्यानंतर एक षटकार पाहिला फलंदाज अजयच्या माध्यमातून आणि त्याच कारणाने पाहतो की धावसंख्या आपल्याला 18 हा आकडा पाहायला मिळते. सर्वच्या सर्व 4 चेंडू स्लोवर प्रकारचे टाकले होते आणि त्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळालं होतं गोलंदाजाला. मात्र चौथ्या बॉलवर अखेर स्लोवर चेंडू चांगल्या प्रकारे पिक केला अजय पारदीनं आणि बाहुबली अजयच्या बॅटमधून एक जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. 18 धावा धावफलकावर. सर्व धावा षटकारांच्या मदतीनं आलेल्या आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल डाव्या एसटीच्या दिशेनं अपील झालं. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉल खरं तर पायाला लागला होता. लेग बायचा इशारा करतायत पंच. चेंडू निश्चितच एसट्यांना थोडासा मिस करत होता आणि त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. धावसंख्या आता मात्र 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीलाच मोठमोठे धक्के लागले. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळताना दिसला आपल्याला, परंतु तरीही आपण पाहतोय की सामन्यामध्ये भरपूर चुरस आहे कारण 2 खंदी फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत. हो नक्कीच, आणि या दोन्ही फलंदाजांवर आता मात्र फार मोठी जबाबदारी असणार आहे जांभूळपाडा संघाची, कारण सुरेश सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कारण पहिल्या चेंडू पाहतो ते सामोरा गेले आणि त्यानंतर पाहतो की पहिल्या चेंडू त्यांनी षटकार सुद्धा प्राप्त केला होता. आणि अजयची मात्र अजय जी मागील सामन्याची जी धमक होती ती धमक मात्र कुठेतरी या सत्रामध्ये पाहायला मिळत आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहिलं की 3 डॉट चेंडू मात्र तो केला आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळाला होता. निश्चितच हवा तसा सूर त्याला या सत्रामध्ये गवसलेला दिसत नाही. पारदीनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. बॅटला स्पर्श करून हा चेंडू बॅकवर्ड पॉईंटमध्ये गेला होता. एक धाव या बॉलवर आली आहे आणि त्याचबरोबर हे षटक देखील समाप्त झालंय. आणखी एका चांगल्या षटकाची समाप्ती भोईरपाडा टीमच्या माध्यमातून मनीष भोईरचं हे षटक समाप्त झालंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 20 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमला. सन्माननीय योगेशजी शेलके यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तर विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. आणि ही स्पर्धा जे अजय आपण जर पाहिली तर 7 समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा आपले चाहते, आपले जे क्रिकेटचे प्रेमी आहे ते आणि या स्पर्धेवर त्यांचं प्रेम आहे ते मात्र या स्पर्धेचं युट्यूबच्या माध्यमातून गोवा या ठिकाणी जाऊन सुद्धा मात्र आनंद घेत आहेत. त्यामध्ये नक्कीच मी उल्लेख करेन आमने पाडागावचे विद्यमान सरपंच संतोषजी काकडे साहेब, त्यांचे समवेत आहेत विद्यमान सदस्य योगीजी जाधव, महेंद्रजी केणे आणि सुखदेवजी बारशी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि या पूर्ण ज्या संघाने सहभाग घेतला त्या सर्व संघांना आणि कॉमेंट्री पॅनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि काही प्रेक्षक तर मात्र या स्पर्धेला दुबईवरून सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. म्हणजे ही स्पर्धा किती चर्चित आहे त्याचं आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. निश्चितच त्यात कुठलीही तील मात्र शंका नाही. 20 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. सामना खूपच रोमहर्षक स्थितीत आपल्याला जाताना दिसतोय. 2 तुल्यबळ संघांमधली ही लढत आहे. 2 अतिशय समसमान पातळीचे संघ एकमेकांच्या समोर आहेत आणि त्यामुळेच खूप चांगलं युद्ध हे टेनिस बॉल क्रिकेटचं आपल्याला रंगताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. जांभूळपाडा विपक्ष भोईरपाडा. नवीन षटकाला सुरुवात करेल परेश भोईर. थोडासा विचार करताना दिसतोय. 47चं टार्गेट आहे. 46 धावा भोईरपाडा टीमनं जोडल्या होत्या. एक विनंती आहे ट्रिपल एस कंट्रोल रूमला की सकाळपासूनच मात्र टेलिव्हिजन सेटला मात्र आवाज जात नाही, तर मात्र जे तांत्रिक जे काही दृश्य अडचणी आहेत त्या तुम्ही दुरुस्त करावा अशी मी तुम्हाला नक्कीच विनंती करतोय. प्लीज थोडासा आवाज येत नाही टेलिकास्टला, तर प्लीज थोडंसं तुम्ही या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुरेश पारदी ज्याने भल्या भल्यांना पाणी पाजलेलं आहे. आणि पहा सुंदर फटका. खराब बॉल होता. हुक केला बॉल. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मुंबई आपली आहे आपली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र हातमाग महामंडळाचे अध्यक्ष आपण पाहू शकता ठिकाणी प्रकाश पाटील साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. दरम्यान पुढचा बॉल. पुन्हा एकदा दाखवट टप्प्याचा बॉल हुक केला. यावेळेस मात्र मिस टाइम फटका. लॉंग लेगला फिल्डर. घोडचूक केली आहे फिल्डरनं. झेल ड्रॉप झालाय सुरेश पारदीचा. ही विकेट फार महत्वाची आहे. मात्र प्रेशर आहे आणि त्या प्रेशरमध्ये चुका घडतायत.
आणि नक्कीच हा सामना सोडलाय की झेल सोडलाय येणारी वेळ इथे मात्र नक्कीच सांगून जाईल ती म्हणजे जय महाराष्ट्र बोरगाव संघाला. आणि हा सामना जर जे नक्कीच भोरपाडा संघाला जिंकायचा असेल तर नक्कीच सुरेश पारदीला मात्र नक्कीच स्वस्तात बाद करावं लागेल. संधी निर्माण केली होती, गोलंदाजाने विकेट टेकिंग सुद्धा चेंडू हाताला होता, परंतु क्षेत्ररक्षण मात्र ती मोठी चूक केली. आणि पाहूया ही चूक किती मात्र महागडी पडते या भोरगाव संघाला. जाळ्यात बरोबर अडकवलं होतं फलंदाजाला, मात्र कुठेतरी जाळं थोडंसं फाटकं निघालं एवढंच म्हणावं लागेल. केतन होता फिल्डर. म्हणजे त्या जाळ्यातून मात्र मासा निसटला असं तर तुला म्हणायचं आहे अजय. हो, तसं देखील तुम्ही म्हणू शकता. ही विकेट फार महत्त्वाची आहे आणि दोन्ही फलंदाज फारच खतरनाक आहेत. अजय पारदीला जर सूर गवसला तर मात्र तो कुठल्याही चेंडूवर षटकार ठोकल्याशिवाय राहणार नाही. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, मात्र खूप जास्त स्ट्रगल त्याने केलेलं आहे. 4 निर्धाव चेंडू देखील खेळलेले आहेत. धावसंख्या झाली 25. अजूनही 22 धावांची आवश्यकता. दिस इज गोइंग फुल अँड पॉवरफुल षटकार. गोलंदाज दुर्गेशनं तब्बल 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, मात्र त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळत आहे अजय पारदी आणि सुरेश पारदीच्या दरम्यान. फिल्डिंगमध्ये बदल करण्यात आलेला आहे. सिली पॉईंटला एक फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. फलंदाजावर कुठेतरी मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न होतोय. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. हा बॉल बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली आहे, बॉल जातोय वाईल्डिश गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खेळायचं होतं कुठेतरी लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही. फक्त सिंगल येते या बॉलवर. अजूनही भरपूर चुरस आहे मॅचमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. जांभूळपाडा संघ 47 धावांचा पाठलाग करत आहे आणि हा पाठलाग खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला आता मात्र पाहायला मिळत आहे. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. आणि नक्कीच मित्र म्हणेन की मान्यवरांसाठी मात्र हा चांगला सामना पाहायला मिळतोय, कारण अजूनही आपण जर दोन्ही संघाची आता आपण जर खेळली पाहिली तर समान समान कामगिरी पाहायला मिळते. कारण अजूनही आपण ते म्हणू शकणार नाही की भोरपाडा संघ हा सामना जिंकेल की जांभूळपाडा सामना संघ जिंकेल, परंतु या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारे दोन्ही संघाचा खेळ पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 15 धाब्यांची गरज. म्हणजे हे 2 चेंडू जे आहेत ना अजय, ते फार निर्णायक असतील या दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. हो, निश्चितच हे 2 चेंडू ठरवतील की शेवटच्या षटकामध्ये मोमेंटम कुठल्या टीमकडे जाईल. जर 2 चांगले चेंडू हाताळले गोलंदाजाने तर निश्चितच शेवटच्या ओव्हरमध्ये थोडंसं जास्त प्रेशर फलंदाजांवर असेल. सफल झालाय सुरेश पारदी. टॉप एज आहे, मात्र चेंडू गॅपमधून निघून जातोय. अगदी लॉंग स्टॉप सीमारेषेचा वेध घेतोय. सुरेख फिल्डिंग यावेळेस. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणारच आहे आणि 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. मात्र फिल्डरने 2 धावांचं संरक्षण केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2 मौलिक धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वरून पुढे पोहोचले 35 या आकड्यावर. नक्कीच, परंतु एक क्षण असं वाटलं की मात्र चेंडू असं वाटलं की नक्कीच सीमारेषा मात्र नक्कीच पलीकडे निघून जाईल, परंतु नक्कीच मी क्षेत्राचं कौतुक करेन, कारण त्याने मात्र जीवाच्या अकांताच्या प्रमाणे मात्र या ठिकाणी प्रयत्न केला आणि मात्र 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या. 7 चेंडू विजयासाठी अजूनही मला हा सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी धावा जोडायच्या आहेत 12. 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कुठेतरी मात्र परेश भोईरचं मात्र महागडं षटक, माफ करा 34 धावा आहेत. इथे मात्र लोअर फुला चेंडू स्लॉग स्वीप आणि मात्र 8 चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे. सुरेश पारदीच्या बॅटमध्ये तर खूपच महागडा षटक पाहिला आपण परेश भोईरचं. तब्बल 20 धावा त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 40 वर पोहोचते. विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज.
तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर आपण या व्यासपीठावर सन्मान करणार आहोत. सन्माननीय विष्णूजी चेंदे यांचे सुपुत्र राहुल चेंदे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी रोहित पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राहुल चेंदे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. विष्णूजी चेंदे यांचे सुपुत्र राहुल चेंदे आपण यांना व्यासपीठावर सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. तर अंकिता या सामन्यामध्ये पाहिलं तर एक सुरस निर्माण झाली होती, परंतु या षटकाराने मात्र पूर्णपणे कायापलट केली फलंदाज सुरेश पारदीने. आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की या सामन्यावर जय श्रीरामपूर जांभूळपाडा संघाचं जे आपल्याला वर्चस्व पूर्णपणे पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. सामना आता मात्र जांभूळपाडा संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. मात्र हे क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे आणि कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाही. 7 धावा काल एका गोलंदाजाने डिफेंड केल्या देखील होत्या आणि पहिल्या दिवसाचा तो सामना कोण विसरेल. खानिवली विरुद्ध चिरोबा वाशेरे. वाशेरे संघाच्या महेंद्र मागेनं 3 चेंडूंमध्ये 1 धाव बनवू दिली नव्हती खानिवली टीमच्या फलंदाजांना आणि तो सामना जिंकून अंतिम 5 मध्ये प्रवेश देखील मिळवलेला आहे या स्पर्धेमध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघानं. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज केतन. सुरेख एक बॉल इज गॉन प्लेड ऑन. फलंदाज बाद. फलंदाज केतनच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवर मात्र ठिकाणी प्लेट डाऊन होऊन मात्र माघारी परतला आहे फलंदाज अजय पारधी, ज्याने एकूण 8 चेंडूंना सामोरे गेले, फक्त 13 धावांत आपल्या संघाला योगदान दिलं. आणि समीकरण आता मात्र आपण पाहू शकतो 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहे वैभव. खरं तर जांभूळपाडा संघाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे देखील सखोल फलंदाजी आहे. 7 ते 8 क्रमांकापर्यंत खूप दर्जेदार बॅट्समॅन या टीमकडे देखील आहेत. मात्र आता प्रेशर वेगळं असणार आहे आणि प्रेशर कोण झुगारून देईल ते पाहणं रंजक ठरणार आहे. दबावाला जो बळी पडेल तो संघ जिंकू शकणार नाही. दबाव झुगारून देऊनच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागणार आहे. 5 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता आणि चेझिंग कंपल्सरी हा महत्त्वाचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. केतननं चांगली सुरुवात केली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, इनसाइड एज लागली आणि एस्टॅनवर जाऊन चेंडू आदळला होता. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस, यावेळेस स्लॅश केलाय. बॉल हवेत आहे मात्र गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड पॉईंटकडे शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते या बॉलवर. प्रत्येक चेंडू हा लाख मोलाचा आहे. लाख मोलाची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सरपंच चषक 2021 आणि हा सरपंच चषकाचा थरार आहे. नक्कीच ज्याप्रमाणे प्रत्येक चेंडू लाख मोलाचा आहे, परंतु नक्कीच मित्र म्हणे प्रत्येक धाव ही त्यापेक्षा लाख मोलाची आहे अजय या सामन्यामध्ये. काय जबरदस्त संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्हीही संघ संघर्ष करतायत, कोणीही सामना सोडलेला नाही आणि त्यामुळेच रंगत वाढत चाललेली आहे प्रत्येक बॉल नंतर या क्रिकेट मॅचची. 4 चेंडू शिल्लक, विजयासाठी जांभूळपाडा टीमला बनवायचे आहेत 6 धावा. नक्कीच इथे मात्र चांगली गोलंदाजी झाली, तर मात्र या 6 इथे मात्र ज्या आपण पाहतो 6 धावा अजूनही गरज आहे, त्या धावांचं नक्कीच संरक्षण करू शकतात. परंतु सुरेश पारधी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ना अजय, तोपर्यंत आपण नक्कीच म्हणू शकतो की पूर्णपणे विजयाचा जो आशा आहे त्या नक्कीच पल्लवित असतील जांभूळपाडा संघाच्या. इथे मात्र आडव्या पट्ट्याने फटका केलाय, परंतु खेळाडू सज्ज आहेत मिड विकेटला. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावचा मानस केला जातो, धोका निर्माण होऊ शकेल. यस, दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि हा धक्का लागतोय जांभूळपाडा संघाला. 5वा फलंदाज बाद. सरपंच अनिल पाटील आमचे दादाच गाजतैना. 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 तर नक्कीच सन्माननीय नडगावचे जय ढोणे यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं आई गावदेवी स्पोर्ट सापे आणि सन्माननीय अनिलदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. जी आपण मित्रांनो स्पर्धा पाहतोय, अर्थात सापेगावच्या विद्यमान सरपंच मॅडम सौभाग्यवती दर्शनाताई अनिल पाटील यांच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळते. आणि आता मात्र समीकरण आहे 3 चेंडू शिल्लक, विजयासाठी 5 धाब्यांची गरज. विकेट सॅक्रिफाईस केली त्या ठिकाणी वैभवनं. सुरेशकडे स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल केला, यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून गॅप मधून व्हाट अ ग्रेट शॉट. हा चौकार.
खूपच छान इथे मात्र फलंदाजी केली सुरेश पारधीने आणि मात्र आपल्या संघाला मात्र पूर्णपणे त्याने जी जबाबदारी स्वीकारली होती ती मात्र चोखपणे पार पाडले. स्कोर आर लेवल विजयासाठी आता मात्र फक्त एका धाबेची गरज. चेंडू शिल्लक आहे 2. म्हणजे भोईरपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच तुम्हाला 2 डॉट चेंडूची सांगता करावी लागेल आणि तांबुलवाड संघाला जिंकायचा असेल हा सामना तर मात्र तुम्हाला एक धाबेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात ठेवायचं दोन्ही संघाच्या कॅप्टनने. अजूनही सामना संपलेला नाही खरं तर पाहायला गेलं तर 2 सलग निर्धाव चेंडू जर केतनने टाकले तर निश्चितच भोईरपाडा संघ देखील विजयी होऊ शकतो. मात्र ते काम थोडं कठीण दिसतंय कारण सुरेश पारधी चांगल्या टचमध्ये आहे. त्याचा झेल ड्रॉप झाला आणि तीच सरती शेवटी डोकी ठरली या मॅचमध्ये भोईरपाडा टीमसाठी. आणि आपण नेहमीच म्हणतोय पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु इथे मात्र एका धाबेची आवश्यकता आहे जांभूळवाडा संघाला. इथे मात्र हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दिली आहे आणि विनिंग फटका सुरेश पारधीच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय 4 धावांसाठी आणि भोईरपाडा संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेतून समाप्त झाला आहे. हार्ड लक जय महाराष्ट्र भोईरगाव, हार्ड लक निलेश देशले, हार्ड लक मनोहर भोईर आणि हार्ड लक ऋषिकेश भोईर आणि मेने कॉंग्रॅच्युलेशन. जय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. खूपच चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. जरी भोईरपाडा संघ पराभूत झाला असला तरी त्यांनी देखील सर्व क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेली आहेत. काही चुका झाल्या त्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. तर नक्कीच कारण थोडंसं बेजी शेड्यूल असल्या कारणाने आमच्यापासून आता मात्र रजा घेत आहेत सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे अध्यक्ष मॅडम सुषमाताई लोणे, त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी महाराज आपण या ठिकाणी विलेतवेल काढून उपस्थित झाले. परंतु नक्कीच पुन्हा एकदा मी तुम्हाला आग्रह निमंत्रण देतो की तुम्ही बक्षीस समारंभासाठी इथे उपस्थित राहाल उद्या ठीक सायंकाळी 5 वाजता अशी मी नक्की तुम्हाला या ठिकाणी आमंत्रण देतोय. परंतु आपण या ठिकाणी आलाच स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे आयोजकांच्या वतीने. आणि जाऊया आपण आता मात्र मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट ज्याने अष्टपैलू कामगिरी केली, पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि फलंदाजी करत असताना पाहिलं तर 2 षटकार आणि 3 चौकाच्या साहाय्याने आपण जर पाहिलं तर एकूण धाबा जोडलेल्या आहेत 29 आणि तो खेळाडू आहे सुरेश पारधी. सुरेश आपण यायचं आहे सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि दुर्गेश या आपण सुद्धा निराश होऊ नका कारण या अगोदरच्या मॅच मध्ये तुमच्याकडे आम्हाला 6 हॅट्रिक पाहायला मिळाली होती. त्या हॅट्रिकसाठी सन्माननीय रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु तुम्ही सर्वांची मनं जिंकली, खचून जाऊ नका. यापुढे कशा प्रकारचा खेळ अजूनही आपण चांगला करू शकतो त्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तुमचा खेळ अजूनही मात्र पुढील स्पर्धेमध्ये चांगला होईल अशी मी नक्कीच तुमच्या संघाच्या माध्यमातून अपेक्षा बाळगतोय. तर खरोखर पुन्हा एकदा मात्र ठिकाणी सिद्ध झालं की सुरेश पारधी एवढा मोठा खेळाडू का झाला आहे टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याचं जागतं परफॉर्मन्स आपण या मॅचमध्ये पाहिलं. तर सन्माननीय शेलारगावचे माजी उपसरपंच सन्माननीय शत्रुघ्न भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सुंदर ट्रॉफी आहे ती आपण या ठिकाणी खेळाडूस परिधान करायचे आहे. त्यानंतर कामतगरचे सन्माननीय गणेश भगवान पाटील कामतगरचे सन्माननीय गणेश भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मेडल देत आहोत. त्यानंतर रामचंद्र पाटील साहेबांना विनंती आहे की जे पुढील जे 2 गिफ्ट हॅम्पर आहेत त्या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परिधान करायचे आहेत. त्यानंतर गोरखनाथ सुतार आपल्याला विनंती आहे की आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देत आहोत. त्यानंतर तुकारामजी पाटील आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक आणि गिफ्ट हॅम्पर आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स सुरेश पारधीकडनं या मॅचमध्ये पाहायला मिळाला. आणि त्यानंतर रोहिदास सुतार आपल्याला विनंती आहे की आपण पुढे या, हेड कॅप आणि जो टी शर्ट आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परिधान करायचा आहे. रोहिदास सुतार यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील पारितोषिक देत आहोत. वेल प्लेट सुरेश, तुला खूप खूप शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. आणि रामचंद्र पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला जे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे ते आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. दुर्गेश यापुढे आपण त्याच्या माध्यमातून